महाराज 90 वर्षाचा म्हातारा आहे. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला मी विचारलं, आता 1-2 महिने झाले असतील वारीला जायच्या अगोदर. 90 वर्षाच्या मंदिरात गेलो मी, प्रदक्षिणा मारायला निघालो. आजन वृक्षाखाली लई म्हातारे बसलेले असतात, तुम्ही पाहिले असतील बऱ्याच जणांनी. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा कितवा पारायण आहे? एवढं लक्षपूर्वक आहे का तुम्हाला सगळं कळेल. बाबा कितवा पारायण आहे? बाबा म्हटले काय माहिती नाही बाबा. कितवी शाळा शिकलात? 90 वर्षाचा म्हातारा म्हटला, बाबा मी शाळेची पायरी सुद्धा चढलो नाही. म्हटलं बाबा शाळेची पायरी चढला नाही आणि तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करताय, किती वर्ष झाले? त्या बाबानं सांगितलं, बाबा 25 वर्ष झाली मी पारायण करतोय. किती पारायण झाली? माप नाही बाबा त्याचं. म्हटलं बाबा मग पारायण करता कसं? 90 वर्षाच्या म्हाताऱ्यानं मला जवळ बसवलं, मला म्हणे, हे बाबा हे बघ, मुलाचं लग्न झालं, सून आली, नातू झाला. एक दिवस सुनबाई उलटून माग बोलली. त्या दिवशी निर्णय घेतला का परमार्थाशिवाय पर्याय नाही. लेट कळालं मला, थोडं लवकर कळायला पाहिजे होतं. ते बाळा त्यांना सांग रे, गप्पा मारू नका ते उभे असलेले. हे बाळा तू त्यांना सांग, महाराजांना सांगितलं, आवाज तुमचा आवाज येतो दादा इथवर. कारण कीर्तनात बडबड केली का बेंडकुळीचा जन्म प्राप्त होत असतो. कीर्तनात बडबड करू नये. मग काय होतं, असा इतरत्र आवाज कानावर आला का मुद्द्याचा विक्षेप होऊन जातो. द्या इकडे लक्ष. चला 90 वर्षाचा म्हातारा म्हटला, बाबा वेळीच सावध व्हायला पाहिजे होतं. म्हटलं बाबा जाऊ द्या हो, थोडंफार सांगा मला. 90 वर्षाचा बाबा म्हटला, वाचता सुद्धा येत नाही. म्हटलं बाबा सुनबाईनं एकदा अपमान केला, ज्ञानेश्वरी घेतली नवी 70 रुपयाची आणि या वृक्षाखाली बसलो. तर बाबा ज्ञानेश्वरी घेऊन बसलो, फक्त पानं उचकीत होतो. 1 तासानं तुमच्यासारखा माणूस आला आणि तुमच्यासारखा माणूस मला म्हटला, बाबा ज्ञानेश्वरी उलटी धरली, सोयची धरा. मग मी ज्ञानेश्वरी सोयची केली. बाबा सांगितलेला माणूस निघून गेला, पण मी मनात विचार केला, तो माणूस नव्हता, ती माझी माऊलीच होती. मग पुढं काय झालं बाबा? मी निवांत बसलो मांडी घालून. काय नाही बाबा आज 25 वर्ष झाली, कुठून नाश्ता येतोय आम्हाला काहीच माहिती नाही, पण सकाळी 8:30ला नाश्ता येतो महाराज. म्हटलं मग बाबा दुसऱ्या दिवशी नंतर मी ते ज्ञानेश्वरी सोयीची केली. लक्षात ठेवलं हा फोटो असा करायचा आहे, पण पारायण करायचं काय करायचं? पानं उचकायला लागलो. पण एवढंही ज्ञान नव्हतं बाबा मला. बाबाचं अज्ञान आहे का? एवढंही ज्ञान नव्हतं मला. मी 18व्या अध्यायातून मागं उचकीत चाललो होतो. अख्खा उचकला बाबा. आणि परत तुमच्यासारखा एक गृहस्थ आला आणि तो म्हटला, बाबा अगोदरच उलट झालंय, उलट नका उचकू, असं सोयीचं उचका. बाबा त्यानं याच वृक्षाची 2 पानं तोडली आणि पुढून घालून दिली, इकडून उचकत चला. मी ही गोष्ट सांगत नाही, माझ्या आयुष्यात घडलेला अनुभव सांगतो 2 महिन्यापूर्वीचा. मग बाबा काय नाही महाराज, रोज पानं उचकीत होतो. एक पारायण पानं उचकायचं केलं. दुसरं पारायण एका जणानं सांगितलं, तुला वाचता येत नाही ना म्हाताऱ्या, त्या अक्षरावर बोट ठेवीत जा. बाबा दुसरं पारायण मी त्या अक्षरावर बोट ठेवीत चाललो. दुसरं पारायण तसं केलं. तिसरं पारायण बाबा बरोबर प्रत्येक ओळीवर बोट फिरवत होतो. अशी 4 पारायण झाली, पण अक्षर कळलं नाही. पण बाबा 5व्या पारायणाला मला अक्षराची ओळख व्हायला लागली आणि 6व्या पारायणाला मी ज्ञानेश्वरीचा भावार्थ सांगायला लागलो. ही माऊली ज्ञानोबा ज्या म्हाताऱ्याला वाचता सुद्धा येत नाही काका, तो 90 वर्षाचा म्हातारा जर ज्ञानेश्वरीचा भावार्थ सांगू शकतो, तर मी म्हणतो त्याच्या वाचेच्या रूपानं माझे माऊली ज्ञानोबा राहायचे आहेत. त्याच्या वाचेमध्ये माझे माऊली ज्ञानोबा आहे. फक्त त्यानं ठरवलं होतं आता याच्याशिवाय पर्याय नाही, याच्याशिवाय पर्याय नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला, बाकी जाऊ द्या महिला मंडळ, बाकी कुठपर्यंत पाळणार आहात? कुठपर्यंत प्रपंच करणार आहात? म्हणत नाही घरदार सोडा तुम्हाला,
घरदार सोडा म्हणत नाही. आता तुम्हाला वाटतं यावर्षी गाथा पारायण चालू आहे, बरोबर ना? किती जण आहेत पारायणाला? हा, 40-45 जण आहेत गाथा पारायणाला. बसा ना भाऊ, द्या ना 100-200 जण पारायणाला, काय फरक पडतो? एवढे ते 7 दिवस परत नाही. मुलाकरता कष्ट करताय, त्या मुलाची मुलं मोठी करताय तुम्ही. मला सांगा, तुम्ही ज्या मुलाची मुलं मोठी केली, तो मुलगा सुद्धा तुम्हाला नीट पाहणार नाही, तर त्या मुलाचा मुलगा कुठं तुम्हाला नीट पाहणार आहे का? हा, नाही ना. मग एवढं वाक्य देणार ठेवा मरेपर्यंत. शेवटी फक्त तोच आपला आहे, बाकी दुनिया विचित्र आहे महाराज. मी तुम्हाला सांगतो, मी त्या म्हाताऱ्याला भेटल्यापासून असं निगेटिव्ह झालो काही गोष्टी बाबतीत. विचार वेगळे यायला लागले. का? 90 वर्षाचा म्हातारा एवढे कष्ट करून तो सांगतो बाबा काही सत्य नाही, काय खरं नाही, तर आपलं सुद्धा कुठपर्यंत खरं आहे? आता विषयाच्या नादात धुंद झालोय आपण. हा, विषयाच्या नादापायी धुंद झालेला समाज एक दिवस तुमचे डोळे उघडतील, पण त्या दिवशी वेळ निघून गेलेली असेल. सावधान, वेळ निघून जायच्या आत सावधान. एसटी निघून गेल्यानंतर हात करण्यात मजा नाही, झाड सुकल्यानंतर पाणी घालण्यात मजा नाही, आईवडील गेल्यानंतर रडण्यात मजा नाही, आणि 7 ते 9चं कीर्तन संपल्यानंतर जेवायला येण्यात मजा नाही. माझं वाईट वाटत तुम्हाला, पण अरे तुला लाज वाटली पाहिजे थोडीफार. 7 ते 9 कीर्तन आहे, 7:30 ठीक आहे, 7:45 ठीक आहे, तू 9:15ला चालला जेवायला. प्रसाद येतो, लग्न नाही कुणाचं, चुकीचं आहे. तुला प्रसाद घ्यायला यायचंय ना, तो तू 7:30ला तरी हजर पाहिजे. काम आहे तुझ्या पाठीमाग, तू 7:45ला तरी हजर पाहिजे. पण तू 9:15ला म्हणतो, फोन करून विचारतो पंक्ती झाल्या का? याचं बरं तुम्हाला वाटतंय कुणी पाहिलं नाही आपल्याला, पण पाहणार तो नाही का? ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी. आता तसं नाही, आता ज्याची खावी पोळी त्याची करावी होळी. सावध व्हा. माझ्या बोलण्यात थोडाफार राग येईल, आणि मी आज थोडं उघड बोललो. रागच आला पाहिजे तुम्हाला, मला बोलू नका परत, कटाळू मी आता. 7-8 वर्ष झाले, कारण काही बोलता नाही येत जवळच्या माणसाला. पण आज खरंच सांगतो तुम्हाला, नाही नाही उगा अन्न. आता मला एक सांगू का तुम्हाला, जेवढी मंडळी इथं सेवा करतायत, जेवढी मंडळी या सप्ताहाचं नियोजन सेवा करतायत, हरिपाठाला, कीर्तनाला, प्रवचनाला, वाढायला हजर राहत आहेत, या सगळ्या मंडळींना जो अन्नदाता अन्नदान करतोय, त्या अन्नदानाला खरंच पुण्य भेटतं. पण तो का जीव घालतोय तो सांगतो. ही मंडळी सगळी मला म्हणा बरं, हे जी 7 दिवसाचे अन्नदाते त्यांना हा सप्ताह झाल्यावर म्हणा बरं एका दिवशी चला आम्हाला 4-5 जण जीव घाली त्या, तू बुटाड काढू तुला. का जीव घालतोय तो? तुमच्या सगळ्यांमध्ये महाराज तो परमेश्वराला पाहतोय. मग आपण त्या पद्धतीनं राहायला पाहिजे. भगवंताची जाणीव करणं काळाची गरज आहे, आणि ती भगवंताची जाणीव ज्यांनी आपल्याला करून दिली महाराज, त्यांचं नाव संत आहे. त्या संताचा महिमा अगाध आहे. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे.